लालबाग सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ गणेश गल्लीचा राजा यावर्षी उज्जैनचे महाकाल मंदिर याचं रूप साकारणार आहे। आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो, मी सध्या लालबाग सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ गणेश गल्लीचा राजा या ठिकाणी आहे आणि उज्जैनचं महाकाल मंदिर जे महादेवाचं मंदिर आहे त्याचं रूप इथं साकारण्यात येत आहे। जवळजवळ 1 महिन्यापासून 150 पेक्षा जास्त कारागीर हे मंदिर साकारण्यासाठी इथे उपस्थित आहेत आणि ते रात्रंदिवस मेहनत करत आहेत। 7 तारखेला गणरायाचं आगमन होणार आहे आणि एकूण जर पाहिलं तर 3 ते 4 दिवसच राहिलेले आहेत गणरायाच्या आगमनासाठी आणि तयारी मोठ्या प्रमाणामध्ये दिसते। आणि आपण स्वप्नील परब माझ्यासोबत आहेत जे लालबाग सार्वजनिक गणेश मंडळाच्या गणेश गल्लीच्या राजाचे सेक्रेटरी आहेत। स्वप्नीलजी, काय सांगणार, ही जी थीम आहे ती कुठून सुचली आणि काय काय तयारी आहे यावर्षी? मुंबईच्या राजाच्या वतीने दरवर्षी काहीतरी वेगळं दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी गणेशोत्सवामध्ये राहिलेला आहे। यंदाच्या वर्षी महाकाल मंदिराची प्रतिकृती बनवण्याचा मानस हा संपूर्ण कार्यकारिणीच्या मनात आलेला होता आणि त्यानुसार आम्ही आज या ठिकाणी हे महाकाल मंदिर साकारत आहोत। आणि काय काय तयारी आहे दर्शनासाठी, लाईनची काय सुव्यवस्था आहे? आम्ही एक नवीन गोष्ट ऐकली की यावर्षी लाईव्ह प्रक्षेपण तर होणार नाही, OTT प्लॅटफॉर्मवर सुद्धा गणेश गल्लीचा राजा पाहायला मिळेल। नक्कीच, कारण संपूर्ण भारतातून लाखो भाविक गणरायाच्या दर्शनासाठी येत असतात, तर त्यांना सुरक्षित दर्शन मिळावं आणि व्यवस्थित दर्शन मिळावं यासाठी मंडळाचा नेहमी प्रयत्न झालेला असतो। मंडळाच्या वतीने वेगवेगळ्या लाईन्स आम्ही अवेलेबल करून देतो, ज्याच्यात जनरल लाईन असते, मुखदर्शनाची एक फास्ट लाईन ज्याला म्हणतात, पास लाईन म्हणतात, ती वेगळी असते, VIP कॉरिडॉर असतो। त्याचबरोबर एक आम्ही यंदाच्या वर्षीपासून गॅलरी लाईन देखील सुरू केलेली आहे, जेणेकरून लोकांना अतिशय व्यवस्थित आणि जलद दर्शन मिळेल। गर्दीचा ओढा कितीही असला तरी लोकांना पटापट दर्शन घेऊन लोक आपल्या घरी मार्गस्थ होतील, तो एक मंडळाचा प्रयत्न राहिलेला आहे। आणि खास करून ज्यांना या ठिकाणी प्रत्यक्षात येता येत नाही अशांसाठी आपण OTT प्लॅटफॉर्म सुद्धा उपलब्ध करून दिलेला आहे। ZEE5च्या वतीने सुद्धा आपण OTT प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आहे। मंडळाच्या ऑफिशियल वेबसाईटवरून, ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरून देखील लाईव्ह प्रक्षेपण ह्या गणरायाचं जाणार आहे। अनेक गणेश मंडळाच्या गणेश मूर्ती आता पाहायला मिळत आहेत विराजमान होण्याच्या अगोदरच, परंतु तुम्ही काहीतरी सस्पेन्स ठेवलेला आहे गणेश मूर्तीबद्दल, तो सस्पेन्स काय आहे? नक्की, मुंबईचा राजा हा कुठच्या रूपात असतो, कसा असतो, याची उत्सुकता प्रत्येकाला लागलेली असते। तर कुठेतरी एक उत्सुकता अजून शिगेला पोचावी आणि त्याच्यातून काहीतरी सुंदर निर्माण व्हावं हीच मंडळाची अपेक्षा आहे। आणि त्यामुळे गणरायाचं दर्शन जर आपल्याला घ्यायचं असेल तर ते 7 सप्टेंबरला सकाळी प्राणप्रतिष्ठापनेच्या वेळी आपल्याला नक्कीच घेता येईल। आणि हे जे मंदिर साकारलेलं आहे या मंदिराचे दर्शनाची प्रोसेस काय असणार आहे? दुरून पाहायला मिळणार आहे की देवाला स्पर्श करता येणार आहे, त्या मंदिरात जाता येणार आहे? कसं आहे, ह्या मंदिराची जी आम्ही प्रतिकृती उभारलेली आहे तिथे शिवलिंग स्थापित केलेलं आहे आम्ही। आणि जसं महाकालला 3 वेळा महाकालचं रूप बदललं जातं, त्यांचा शृंगार केला जातो, तशा प्रकारे देखील सकाळी 4 वाजता भस्मारतीच्या वेळी शृंगार वेगळा असेल, दुपारी मध्यानच्या वेळी शृंगार वेगळा असेल आणि रात्री 8 वाजता आरती, दुपारती ज्याला म्हटली जाते, शेजारती ज्याला म्हटली जाते, त्यावेळी देखील शृंगार वेगळा असेल। परंतु हात कोणाला लावायला मिळणार नाही, एक पावित्र्य राखण्यासाठी मंडळाने हा घेतलेला निर्णय आहे आणि आपण दुरूनच या सगळ्याचं दर्शन व्यवस्थितरित्या घेऊ शकता। ज्या प्रकारे उज्जैनमध्ये दर्शन करता येणार त्याच प्रकारे नक्की तसंच आमचा प्रयत्न आहे। खरं तर गणरायाचे वडील प्रभू शंकराला यावर्षी वेगळी मानवंदना गणेश गल्लीच्या राजाकडून आपल्याला पाहायला मिळत आहे। उज्जैनच्या मंदिराची प्रतिकृती गणेश गल्लीचा राजा यावर्षी आपल्याला त्या प्रतिकृतीमध्ये दिसणार आहे। कॅमेरा पर्सन मनीष विचारेसोबत अजय धंजे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।